चला आता आपण सन्मान्य सदस्य राजू पारवे. अंतिम आठवडा प्रस्ताव या प्रस्तावावरती विचार मांडण्याकरता मी उभा आहे. अध्यक्ष महाराज, ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व राहतो त्या पुरोगामी महाराष्ट्राची राज्यात असलेली कायदा व सुव्यवस्था या विषयावरती मी खूप जास्त वेळ घेणार नाही. अध्यक्ष महोदय, 15 दिवसा अगोदर ज्या नागपूर जिल्ह्यामधनं या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री येतात त्याच जिल्ह्यामध्ये मी राहतो. 15 दिवसा अगोदर माझ्या उमरेडमध्ये एक मर्डर झाला आणि मर्डर झाल्यानंतर 2 दिवसानंतर त्यांच्या घरी सातवन भेट म्हणून मी तिथे त्यांच्या घरी गेलो. शुभम दमडू हा तरुणांचा तिथे मर्डर झाला. मी तिथे त्यांचं सातवन भेटत असताना त्याचं वडिलांचं सातवन केलं आणि एक 10-15 मिनिटं थांबल्यानंतर लागलीच 2 घराआड जिथे त्याला मारलं तिथेच काही 25-30 महिला उभ्या होत्या. त्या महिलांसोबत चर्चा करण्याकरता मी तिथे गेलो असता अध्यक्ष महाराज, एक 11 वर्षाची तरुणी तिथे सगळ्यांसोबत होती आणि ती बोलायला लागली की ज्या इस्मानी त्या शुभमचा मर्डर केला तो तरुणांनी सुद्धा त्या जो आतमध्ये आहे त्या मुलींसोबत काही गैरवर्तन केलं. आणि ती मुलीने सांगितलं की मी शाळेत जात असताना जवळजवळ 10-12 लोक मला रोज तंग करतात. त्याच वेळेस मी माझ्या पोलीस अधिकाऱ्याला आणि DYSPला तिथे बोलवलं आणि त्या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर तोपर्यंत कुठलीही तक्रार झाली नव्हती आणि कुठलीही पोलीस तक्रार नव्हती. ज्यावेळेस त्या त्या 11 वर्षाच्या तरुणीला त्या पोलीस अधिकाऱ्यांनी बोलवून घेतलं तर तो खूप मोठा जो प्रकार झाला की 10 इस्मानी त्या मुली 11 वर्षाच्या मुलीसोबत दुर्व्यवहार केला. एवढी मोठी घटना उघडकीस आली. आणि जेव्हा या सगळ्या खोलामध्ये आम्ही गेलो तर तिथे जे कमी वयातले विद्यार्थी आहेत त्या मुलं जे प्रकार करतात, तो गांजाचा व्यवसाय असेल ते गांजा ओढण्याचं काम ते सगळे विद्यार्थी तिथे करत होते आणि अशा पद्धतीचे अत्याचार त्या भागामध्ये होत होते. अध्यक्ष महाराज, माझ्या त्या उमरेडमध्ये मी जेव्हा या सगळ्या खोलात जात असताना जेव्हा गैरप्रकार लक्षात आला की 11 वर्षाची तरुणी, तिचं वय काय, ती कुठे पोलीस तक्रार झाली नाही, आमदार गेला आणि त्यावेळेस ती मुलगी बोलायला लागली तर 10 त्या नराधामाने तिच्यासोबत अत्याचार केला. मग ते मी गेल्यानंतर त्या सगळ्या त्या आरोपीला आतमध्ये टाकलं. काही 2 दिवसानंतर मी काही ट्युशन क्लासेसमध्ये भेटी घेतल्या आणि सगळ्या अधिकाऱ्याची बैठक घेतली. काही मुली मला बोलायला लागल्या की दादा आम्हाला अशा प्रकारे कोणी छेडतात. तर या सगळ्या खोलामध्ये गेल्यानंतर असा प्रकार उघडकीस आला की जे तरुण आहे, जे विद्यार्थी आहेत ते गांजा घेतात आणि अशा या गांजा घेण्यामध्ये शाळेच्या बॅगमध्ये सुद्धा गांजा असतो. तर मी सगळ्या लोकांसोबत जेव्हा अधिकाऱ्यासोबत चर्चा केली तर हा खूप मोठा भोंगड कारभार तिथे लक्षात आला. तर माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की सगळी कारवाई करा. जेव्हा आम्ही या सगळ्या पुरोगामी महाराष्ट्रात तर मी जे काही माझे पोलीस अधिकारी, मी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यावरती आरोप करणार नाही, पण मला कळलं की माझ्याकडे कोळसा खदानी आहे. तर एक जे अवैध कोळशेचे धंदे करतात तर एक पोलीस स्टेशन 5 लाख रुपये महिना घेतो. ही काही चांगली बाब नाही. माझ्या इथनं रेती तस्करी होते, म्हणजे जवळजवळ रोजचे 300 गाड्या रेतीचे ट्रक जातात आणि ती पोवणीवरनं रेती येते. तर एका गाडी मागे महिना 80,000 रुपये घेते. काही दिवसा अगोदर मी बंद करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये मग काही लोकांना असं वाटतं की आमदार सुद्धा काही हस्तक्षेप आहेत का. या भानगडीत न पडता आम्ही अधिकाऱ्यांना झापलं, पण तरी पण हा रोजसोरपणे हा प्रकार सुरू आहे. अशा पद्धतीनं जर या महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीनं व्यवहार सुरू असतील तर हा महाराष्ट्र चाललाय कुठे. अध्यक्ष महाराज, आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की हा जो काही प्रकार आहे आणि एक कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले आहेत, त्याच जिल्ह्यातून आम्ही येतो. हा सगळा प्रकार बंद झाला पाहिजे. जे काही पोलीस हप्ते घेत आहे, सट्टा असेल, जुगार असेल, अवैध धंदे असतील, यावर त्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे बंद झाला पाहिजे. पानटपरे असतील तिथे अवैध धंदे होत आहे. हा सगळा भ्रष्टाचार संपणार आहे की नाही. आम्ही रोज पायऱ्यावर येत असताना सत्ता पक्ष आणि विरोधक जेव्हा एकमेकाला बोलतो, हे काही चित्र आम्ही नव्यानं निवडून आलेला आमदार, आम्हाला हे काही खूप चांगलं वाटत नाही किंवा हाऊसमध्ये एखाद्याला कुणाला काही म्हणणं हे सुद्धा काही चांगलं नाही.
पण हा जो प्रकार आम्ही पाहतो ना आणि उघड्या डोळ्यांनी पाहतो आम्ही की 5 लाख रुपये एक पोलीस चौकी घेतो, चांगली पोलीस चौकी असेल त्याला एखादा ठाण्याला द्यायला 5 लाख रुपये मागतात. हा प्रकार जर आम्ही आमदार म्हणून जर उघड्या डोळ्याने पाहत असेल काही होत नसेल तर आमच्या आमदारकीचाही काय फायदा मला असं वाटते अध्यक्ष महोदय. आपल्या माध्यमातून सरकारला आम्ही विनंती करतो हे जर प्रकार बंद झाले नाही आणि जर आमदार एखाद्या वेळा बोलला तर त्याच्यावर सुद्धा तेच आरोप होतात की हा आमदार सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. जर चांगला माणूस काम करत असेल आम्ही जर बोंबलत असेल तर हे प्रकार बंद व्हायला पाहिजे अध्यक्ष महाराज. आज एक माझ्या त्याच विधानसभेमध्ये कुहीमध्ये एक घटना झाली, 1-2 मिनिटं अध्यक्ष महाराज, की एक माझी नगराध्यक्ष आहे ती काँग्रेस पक्षाची आहे, ती दलित आहे. काही दिवसा अगोदर निवडणूक झाली आणि ती अध्यक्ष झाली. आज भारतीय जनता पार्टीच्या 2 नगरसेवकांनी तिच्या चेंबरमध्ये जाऊन त्या खुर्च्याची तोडफोड केली. हे काही न शोभणार आहे अध्यक्ष महाराज. कारण एकच होतं, एक दिवस त्या शहराला पाणी नाही आलं, हे काही खूप मोठं कारण नाही. पण अशा पद्धतीचं गैरवर्तन भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक करत असतील आणि त्या दलित नगराध्यक्षाच्या खुर्च्याची तोडफोड ते पूर्ण CCTV मध्ये कैद आहे आणि कुठलाही त्याच्यावरती गुन्ह्याची नोंद झाली नाही. हे पण आपल्या माध्यमातून या सरकारला माझी विनंती आहे की अशा पद्धतीचे जे कोणी गैरप्रकार करत असतील या सगळ्या प्रकाराला आळा आला पाहिजे आणि या पुरोगामी महाराष्ट्राला एक चांगला आदर्श महाराष्ट्र म्हणून सामोरं आला पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो अध्यक्ष महाराज.